रामकृष्ण हरी माऊली आपण करत आहोत आळंदीतील लडाख सोलो बाईक ट्रिप 4 धाम 12 ज्योतिर्लिंग आणि यापैकी आपला आजचा दिवस आहे 43वा म्हणजे आज आहे 12 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर रोजी आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासातील असलेले 9 ज्योतिर्लिंग म्हणजेच बाबा बैद्यनाथ धाम. चला आरती सुरू होणार आहे तर आपण थोडासा मंदिराचा परिसर बघून आरती बघूयात कशा प्रकारे असते झारखंडमध्ये स्थित असलेले हे एकमेव ज्योतिर्लिंगाचा तुम्हाला इतिहास माहिती असेल की ज्यावेळी भगवान शंकरांना रावणाने आपल्या तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतला आणि कैलास पर्वतावरून लंकेमध्ये येण्यासाठी भगवंताकडे वर मागितला की लंकेमध्ये चला. तर भगवान शंकर हे भोळदेवत असल्यामुळं भगवान शंकरीच्या ठिकाणी हो म्हणले, पण एक आट घातली अशी होती की जिथं तू हे लिंग खाली ठेवशील तिथेच मी कायम स्वरूपी राहील. तर पुढचा सगळा कथा भाग तुम्हाला माहिती आहे. तर भगवंतांनी सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी रावणाकडून ते लिंग खाली ठेवून घेतलं मेंढपाळाच्या वेशामध्ये येऊन वगैरे. तर हा सगळा कथा भाग तुम्हाला माहीत असलेलं आणि ज्या ठिकाणी भगवान शंकरांचं लिंग खाली ठेवलं असे असलेली ही जागा झारखंडमध्ये देवघर जिल्ह्यामध्ये असलेले हे स्थित ज्योतिर्लिंग म्हणजेच बाबा बैद्यनाथ धाम. आणि या बाबा बैद्यनाथ धामला श्री 1008 रावणेश्वर बैद्यनाथ बाबा धाम असंही म्हटलं जातं. तर चला इथून पुढं आता आपण इथं आराम करणार आहोत आजचे दिवस आणि सकाळी उठून लवकर आपण उद्या वेस्ट बंगाल या राज्यामध्ये प्रवेश करून पुढं ओडिसामध्ये म्हणजे 2-3 राज्य क्रॉस करून आपण ओडिसा राज्यामधील आपल्या प्रवासातील असलेलं तिसरं धाम म्हणजे जगन्नाथपुरी धाम या ठिकाणी जाणार आहोत. तर चला बघूयात आपला पुढील प्रवास. बाबा बैद्यनाथ महाराज की जय. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. जय श्री श्याम.